चलो मित्रांनो, MBA CET चे ॲडमिट कार्ड जे आहेत ते पब्लिश झालेत. म्हणजे तुम्ही जर डाउनलोड करून बघितलं असेल तर 9 तारीख, 10 तारीख, 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च या 3 दिवसात MBA CET जी एक्झाम जी ही प्रपोज्ड आहे. यावेळेस त्या मानाने कंपॅरेटिव्हली मागच्या वर्षीच्या मानाने जास्त नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आलेत. एक नोटिफिकेशन मी टेलिग्रामवर टाकलं होतं, त्यावेळेस बघितलं असेल तुम्ही त्यामध्ये की यावेळेस MBA CET चे ॲप्लिकेशन फॉर्म्स जे आहेत हे कंपॅरेटिव्हली मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळं यांनी 3 दिवस एक्झाम शेड्यूल केली आहे. सोबत सोबत एका दिवशी एक शिफ्ट नसणार आहे, मल्टिपल शिफ्ट असणार आहे. त्यामुळं मुलांना आता हे कन्फ्युजन आहे की नेमकं सर पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीची डिफिकल्टी लेवल एक्झामची असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो विषय, क्वांट हा जो विषय, ज्याला काही लोक न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणतात पण बँकिंगच्या एक्झाममध्ये ते म्हणतात, याच्यामध्ये जर म्हणलं तर क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इन शॉर्ट मॅथ्सचा काही पार्ट जो आहे हा याच्या माध्यमातून याच्यावर अराउंड 50 क्वेश्चन्स विचारले असतात. 50 क्वेश्चन याच्यावर आहेत. रिझनिंग प्लस ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगवर अराउंड 75 क्वेश्चन आणि इंग्लिश अशा 3 पद्धतीचे 3 विषय जे आहेत हे या एक्झामच्या CET मध्ये म्हणजे MBA CET मध्ये असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न, त्यानंतर मागच्या वर्षभरातलं एक्झामचं ॲनालिसिस, या ओव्हरऑल पद्धतीने आपण थोडं समजून घेऊया की नेमका पेपर पॅटर्न कशा पद्धतीने होता आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आणि एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न कसा राहू शकतो, की नेमका पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो, कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. सर्वात पहिल्यांदा MBA CET 2023 म्हणजे मागच्या वर्षी जो पेपर पॅटर्न झाला होता, म्हणजे मागच्या वर्षीची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिक वाईज मी क्वेश्चन्स तुम्हाला दाखवतो, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टाइम अँड वर्क नावाचा जो टॉपिक आहे, टाइम अँड वर्क, त्याच्यावर 4 प्रश्न होते. टाइम अँड वर्कवर 4 क्वेश्चन होते. टाइम स्पीड डिस्टन्स, आता टाइम स्पीड डिस्टन्समध्ये काय काय येतं? टाइम स्पीड डिस्टन्समध्ये ट्रेन येतं, टाइम स्पीड डिस्टन्समध्ये बोट अँड स्ट्रीम येतं, टाइम स्पीड डिस्टन्समध्ये स्वतः टाइम स्पीड डिस्टन्स, याच्यावर 4 क्वेश्चन होते. रेशो अँड प्रपोर्शन, आता रेशो अँड प्रपोर्शनमध्ये काय काय येतं? पार्टनरशिप येतं, मिक्सचर ॲलिगेशन येतं, त्यानंतर एजेसचे क्वेश्चन येतात. तर हावाला जो पार्ट आहे रेशो प्रपोर्शन, याच्यावर 4 क्वेश्चन होते. ॲव्हरेज अँड एजेसवर 4 क्वेश्चन होते. नंबर सिस्टीममध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर जे आपण नॉर्मल इक्वेशन मेकिंगचे क्वेश्चन असतात, रिमाइंडरवाले जे क्वेश्चन्स असतात तो वाला पार्ट. पर्सेंटेजवर 3 क्वेश्चन, SICI म्हणजे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्टवर 3 क्वेश्चन, प्रॉफिट अँड लॉसवर 2 क्वेश्चन, परम्युटेशन कॉम्बिनेशनवर 2, प्रोबॅबिलिटीवर 2 DI चे सेट होते, टेबल बेस्ड 2 DI चे सेट आणि एक पाय चार्टचा सेट होता. अशा पद्धतीने 50 क्वेश्चनचं हे बायफर्गेशन. मग जर तुम्ही बघितलं तर अराउंड बँकिंगचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस ॲज इट इज MBA CET ला विचारला येतो. कुठे ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट विचारलेला नव्हता मागच्या वर्षी. नॉट अ सिंगल क्वेश्चन फ्रॉम ॲडव्हान्स मॅथ्स, कुठलेही ॲडव्हान्स मॅथ्सचा क्वेश्चन नव्हता. म्हणजे सगळे आपले टप्प्यातले टॉपिक होते. बरं, त्यातल्या त्यात जर तुम्हाला पेपर पॅटर्नच समजून घ्यायचा असेल किंवा पेपर पॅटर्नच तुम्हाला बघायचं आहे की सर पेपर पॅटर्न तर असं होतं पण डिफिकल्टी लेवल नेमकी MBA ची कशी असते हो हे समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपण पुढे जाऊया. मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर विचारले होते आय गेस 2020 चा पेपर पॅटर्न आहे हा 2020 चा. तर जर तुम्हाला डिफिकल्टी लेवल बघायची असेल तुम्ही अंदाज घेऊ शकता. बघा अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असतो. रिजनिंग 75, क्वांट 50, इंग्लिश 50 आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिजनिंग. सर हे ॲब्स्ट्रॅक्ट रिजनिंग नेमकं काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट रिजनिंग म्हणजे मिरर इमेज, फोल्डिंगवाले इमेजेसवर त्याच्यावर 25 क्वेश्चन असतात. आता जर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बद्दल जर समजून घ्यायचं तर नेमकं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये पेपर पॅटर्न कसा असतो बघा. हा एक केसलेट डी आहे. केसलेट म्हणजे पॅरेग्राफ बेस्ड डी आहे. याच्यावर अराउंड 5 क्वेश्चन होते. त्यापूर्वी जर बघितलं ते बघा नंबर सिरीज आणि ते पण एकदम मिसिंग अँड रॉंग नंबर सिरीज. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 वर 1-2-3 क्वेश्चन होते. त्यानंतर हे बघा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2, हे बघा मिसिंग नंबर सिरीज. बरं, मिसिंग नंबर सिरीजचे प्रश्न पण काय असे फार अवघड नव्हते. जर तुम्ही बघितलं हे बघा हे अर्धा 1 2 4 8 या पद्धतीने मल्टिप्लिकेशनचं लॉजिक. त्यानंतर इंटू 1 - 3 इंटू 2 - 3 इंटू 4 समथिंग म्हणजे या इंटू 1 - 3 इंटू 2 - 3 इंटू 3 - 3 इंटू 4 - 3 इंटू 5 - 3 असे काहीतरी सिंपल लॉजिक आहे. म्हणजे फार काय अशा अवघड क्वेश्चन आहे. डिफरन्स बघा 1 ने वाढला, 5 ने वाढला, त्यानंतर 13 ने वाढला
आणि त्यानंतर 29 म्हणजे डबल डिफरन्स वाला क्वेश्चन आहे. इकडे बघा 1680 हे डिफरन्स वाले क्वेश्चन ऑलमोस्ट सगळे 5 क्वेश्चन नंबर सिरीजवर होते. त्यानंतर तुम्ही बघितलं तर हा वाला एक क्वेश्चन होता सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्टचा. नितीन बोर्ड सम मनी ॲट रेट ऑफ 6% पर एनम फॉर फर्स्ट 3 इयर, 9% फॉर नेक्स्ट 5 इयर अँड 13% फॉर नेक्स्ट 8 इयर. द टोटल इंटरेस्ट पेड बाय हिम. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बँकिंगच्या एक्झामला प्रीमध्ये विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यापेक्षाही लेवल कमी म्हणजे त्या लेवलचे क्वेश्चन्स हे बघा. पुन्हा एक जज नावाचा शब्द आहे, जज. वोवेल्स कम टुगेदर जर घेतले तर किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल बघा. बँकिंगच्या प्रीमध्ये पेक्षाही याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन असतो. त्यानंतर सेम टू सेम पुन्हा परम्युटेशन कॉम्बिनेशनवर प्रश्न आहे. मिक्सचर आपला केसलेट डी आहे. त्यानंतर हे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलवर क्वेश्चन विचारले होते 2020च्या एक्झाममध्ये. आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आहे. त्यानंतर बघा किती डी आहे, एकदम बेसिक आहे बघा. व्हिजिटर मेल फिमेल वेगवेगळे ताजमहलला व्हिजिट केलेले लोक, रेड फोर्टला, इंडिया गेटला, मेल फिमेलचा रेशो, अशा पद्धतीचा एक डी होता. त्यानंतर हा बारग्राफ आहे. बारग्राफमध्ये इन्कम एक्सपेंडिचर बेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल इकडे फार नसते, एकदम क्लर्क प्री लेवल म्हणलं तरी चालेल, क्लर्क प्री लेवलचा पेपर असतो. त्यामुळं फार असं पॅनिक होण्यासारखी काही गोष्ट नाहीये. आता पुन्हा एकदा येऊया की आता मग नेमका मागच्या वर्षीचा जर हा पेपर पॅटर्न होता, हा पेपर पॅटर्न मागच्या वर्षीचा होता, तर यावर्षी असू शकतं वाईटातलं वाईट, चांगल्यातलं चांगलं. मग मी म्हणतोय की डेटा इंटरप्रिटेशनचे 10 ते 15 क्वेश्चन आरामात येतील, DI वर 10 ते 15 क्वेश्चन आरामात येतील. त्यानंतर केसलेटवर 5-1 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. केसलेटवर 5-1 क्वेश्चन. आता केसलेट 2 प्रकारचे असू शकतात, व्हेन डायग्राम बेस केसलेट किंवा दुसरा टाईप आपला टेबलर बेस केसलेट. नंबर सिरीजवर 5 क्वेश्चन. मग नंबर सिरीज काही शिफ्टला रॉंग नंबर पण येऊ शकतं, काही शिफ्टला मिसिंग नंबर पण येऊ शकतं. क्वाड्रॅटिक इक्वेशनवर 5-1 क्वेश्चन. आता मागच्या वर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षी हे पण नव्हतं. इवन 2020 मध्ये अप्रॉक्सिमेशनचे पण 5 क्वेश्चन होते, पण मागच्या वर्षी हे नव्हतं. पण यावेळेस मल्टिपल शिफ्ट आहे तर मे बी थोडेफार क्वेश्चन इन्क्लूड होऊ शकतात. अदरवाईज कन्फर्म असणारे टॉपिक हे वाले कन्फर्म असणारे. DI चे 10 ते 15, केसलेटवर 5 क्वेश्चन, अरिथमॅटिकवर 20 ते 25 क्वेश्चन. जर समजा हे नसलं तर हे वेटेज 30 वर पण जाऊ शकतं. ॲडव्हान्स मॅथ्स मागच्या वर्षी विचारलं नव्हतं, पण एखाद्या वेळेस रेअरली एखाद 2-4 क्वेश्चन जे जॉमेट्रीवर वगैरे, अल्जेब्रा वगैरे किंवा नंबर सिस्टीमवर वगैरे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न जो आहे हा तुम्ही यावेळेस एक्सपेक्ट करू शकता. याच्यावरच वारंवार प्रॅक्टिस करा. मग तुम्ही म्हणणार सर आता राहिलेच मुळात 10-12 दिवस, 10-12 पण कशाला, 9 तारखेला जर ज्यांची परीक्षा आहे त्यांची आता मोजून 8 दिवस राहील. मग या 8 दिवसांमध्ये नेमकं आम्ही काय काय प्रिपेअर केलं पाहिजे. मी म्हणतोय तुम्हाला सगळं रेडीमेड अवेलेबल करून देतो. 2 गोष्टी आहेत. एक, तुम्हाला फ्री यूट्यूब लेक्चर्स आहेत. आपण ऑलरेडी ॲपवर काही यूट्यूबला आपल्या सारथी एज्युकेशनच्या यूट्यूबला एक लेक्चर घेतलं तुम्ही मॅरेथॉन 5-6 तासांचं. त्या 5-6 तासांच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट कमर्शियल मॅथ्स जे आहेत, म्हणजे कम्प्लीट अरिथमॅटिकवाला जो पार्ट आहे, म्हणजे एकाच लेक्चरमध्ये मी काय काय घेतले. एकाच लेक्चरमध्ये एजेस, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इन्कम कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, पाईप्स अँड सिस्टम, टाइम स्पीड डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, ट्रेन्सचे क्वेश्चन, सगळे टॉपिक जे आहेत हे एकाच लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. एकाच लेक्चरमध्ये. कारण ते 5 ते 6 तासांचं लेक्चर आहे. मी म्हणेल पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते टप्प्याटप्प्याने बघा. 2-3 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने बघा. जे नॉन कमर्शियल असेल किंवा कमर्शियलचे जे टॉपिक आहेत यांची फ्री प्रॅक्टिस PDF ज्या आहेत या मी आपल्या ॲपवर अपलोड करून ठेवल्यात. ॲप कोणतं हो सर? बघा आपलं जे ॲप आहे सारथी एज्युकेशनचं, SAARTH आहे. सारथी एज्युकेशनचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट असेल तर लॉग इन करा, नसेल तर रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर असे वेगवेगळे थंबनेल दिसतील. असं होमपेज दिसेल, इकडे एक इमेज, इकडे दिसेल वेगवेगळे थंबनेल्स, इकडे तुम्हाला एक ई लायब्ररी दिसेल बघा. ई लायब्ररी या ई लायब्ररीवर क्लिक करा. याच्यावर गेलात की तुम्हाला पुढे MBA CET दिसेल. MBA CET. मग MBA CET जी आहे या MBA CET वर जर तुम्ही क्लिक केलं तर प्रत्येक टॉपिकच्या PDF तिथं अपलोड करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक टॉपिकच्या. सर यूट्यूब लेक्चर बद्दल थोडं सांगा. यूट्यूब लेक्चरचे जे महत्त्वाचे लेक्चर आहे त्याची एक प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. त्या यूट्यूब लेक्चरची एक प्लेलिस्ट जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशली MBA CET ला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, याचे
वेगवेगळ्या टॉपिकची एक प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल किंवा आपल्या सार्थ एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर पण मी अपलोड करून म्हणजे अपडेट करून टाकतो किंवा सार्थ एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनललाही बघू शकता. तर हे यूट्यूबचे लेक्चर्स बघा. लेक्चर्स बघितल्यानंतर या टॉपिक वाईज PDF सॉल्व्ह करा. मी म्हणेल एवढं मटेरियल जर तुम्ही सॉल्व्ह केलं पुढच्या 8-10 दिवसामध्ये तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयासाठी मोर दॅन इनफ आहे. बाकी काही गायडन्स सेशनच्या फॉर्मॅटमध्ये काही लेक्चर्स आपण यूट्यूबला सुद्धा घेणार आहे. क्वांटचा असेल, रिजनिंगचा असेल, इंग्लिशचा असेल, तिन्ही विषयांचे काही लेक्चर MBA CETच्या विद्यार्थ्यांसाठी आपण डेफिनेटली घेऊया. तोपर्यंत हे लेक्चर्स बघा आणि प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक्झामच्या अगोदरच ऑल द बेस्ट. तसं मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येईन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं लाईव्ह लेक्चर घेऊन. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच अँड बाय.